हॅलो माई, माई अनर्थ झाला माई. आता काय झालं? अहो सावळी आता माघार घ्यायला तयार नाही. जुगलबंदी होणार म्हणजे होणारच. अच्छा, म्हणजे या पुरीला हिची लायकी अजून कळलेली दिसत नाहीये. आणि काय ग, तिलोत्तमा काय करत होती तिकडे? तिचं ऐकतात ना सगळे? ऐकलं नाही सावलीने तिचं? अहो त्यांनी प्रयत्न केले, पण काय झालं, सारंग आणि त्यांचे ते पप्पा चंद्रकांत त्या दोघांनी मिळून सावलीला समजावलं. नाही म्हणजे सावली थोडीशी हल्ली होती, पण ह्यांनी दिलं ना बॅकअप. हा मग कसली ऐकते. उलट आता तो जोमानं तयारीला लागली. म्हणजे मला तर ना वेगळीच भीती वाटू लागली. मला वाटतंय सावळीचा आवाज आता पहिल्यापेक्षा जास्त आत्मविश्वासाने घुमणार बघा. ठीक आहे जयंती, या पोरीला खूप आत्मविश्वास आहे ना, ती जिंकेल याचा. मग तिचा हाच अति आत्मविश्वास तिला आता घेऊन बुडेल. हौस आहे ना खूप जुगलबंदीची हिला. मग भागवूया की तिची हौस. होऊन जाऊ दे ही जुगलबंदी. पण माई जयंती, आता या सावलीला या जुगलबंदीत फक्त पराभवाचा सामना नाही करायचा आहे. तिला हरल्यावर कायमचं गाणं तर सोडावंच लागणार आहे. पण गाणं गाण्यासाठी जो गोड आवाज लागतो ना, तोही गमवावा लागेल तिला आता कायमचा. ही बया पण काही ऐकत नाही बाई. सारंगांनी वरती बोलवलंय. वरती कुठे? म्हणजे टेरेसवर बोलवलंय. जावा लवकर. इतक्या रात्री टेरेसवर कशाला? तर मला काय माहिती, मी का त्याचा पिये आहे का? हा, काहीतरी महत्वाचं बोलायचं असेल जावा. पण काय काम आहे, तुम्ही का नाही विचारलं त्यांना? किती प्रश्न विचारते. त्याने फक्त मला सांगितलंय की सावलीला सांग निरोप दे की टेरेसवर बोलवलंय. आता तू जा तिकडे, तो भेटला की तुला सांगेल. बस झालं, लवकर जा. का बिचारीला वाट बघायला लावतेस? जाते, पण जर तुम्ही मस्करी करत असाल ना तर बघा. तर बघा, एक गाणं काय रेकॉर्ड केलंस तर धमकी द्यायला लागलीस. जा, मी का मस्करी करेन. जा जा जा. जाते. माझे माहेर पंढरी. सारंग सर, कुठे गेले सारंग सर?